तर मित्रांनो, तुम्ही पण ठाण्यात राहत असाल आणि रात्रीचं जर खाण्यासाठी एक उत्तम ठिकाण शोधत असाल तर चला तुम्हाला दाखवतो। तर टेस्टी बाईट हेच ते ठिकाण तीनाथ नाका आणि इंटरनेटी मॉलच्या बरोबर बाजूलाच हे ठिकाण आहे। एखाद्या हॉटेललाही मागे टाकेल अशी टेस्ट आणि रेट एकदम रिझनेबल आहेत। तर मेन्यूमध्ये पावभाजी आणि चायनीज या दोन्ही प्रकारचे फूड अवेलेबल आहेत। तवा पुलाव आणि पावभाजी इथले मोस्ट सेलर असे आयटम आहेत। आणि पावभाजी लव्हरसाठी एक उत्तम ठिकाण। अशा प्रकारची पावभाजी खरंच तुम्ही कुठे खाल्ली नसेल आणि जैन पावभाजी देखील या ठिकाणी अवेलेबल आहे। आणि त्यांचा मेन आणि एकदम युनिक आयटम म्हणजे चुरी पापड, जो तुम्ही जास्त कुठे बघितला नसेल तो या ठिकाणी नक्की येऊन तुम्ही ट्राय करा। लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना हे आवडेल अशी ही डिश आहे। आणि चायनीजमध्ये देखील खूप काही आहे। ड्राय मंचुरियन, ग्रेव्ही मंचुरियन, फ्राईड राईस, ट्रिपल राईस असं खूप काही आहे। या ठिकाणी पावभाजी आणि तवा पुलाव सोबतच चायनीजचेही खूप प्रकार आहेत आणि ते बनवण्यासाठी स्पेसिफिक वेगळा माणूस आहे, त्यामुळे टेस्टमध्ये कोणतेही कॉम्प्रोमाइज होत नाही। आपण स्पेसिफिक चायनीजच्या दुकानात गेल्यावर जसं चायनीज भेटतं त्याचप्रमाणे सेम चायनीज या ठिकाणी तुम्हाला भेटेल। आणि या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट देखील चांगली आहे। मित्रांसोबत बसून तुम्ही फूड एन्जॉय करू शकता। आणि हा आहे आपला आजचा मेन्यू, चीज तवा पुलाव, चुरी पापड, ऑथेंटिक अशी पावभाजी। या ठिकाणच्या फूडची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि चायनीजमध्ये ड्राय मंचुरियन, ग्रेव्ही मंचुरियन आणि शेजवान राईस। आणि सर्वात पहिले ट्राय केला तो म्हणजे त्यांचा युनिक असा आयटम चुरी पापड, जो की लहान मुलांना देखील खूप आवडेल। त्यानंतर ठाण्यातील बेस्ट अशी एक पावभाजी। खरंच ह्या पद्धतीची पावभाजी तुम्ही ठाण्यात खरं तर कुठे खाल्ली नसेल, या ठिकाणी तुम्ही स्वतः ट्राय करा आणि आम्हाला सांगा। हे सर्व या ठिकाणी जर तुम्हाला खायला यायचं असेल तर याचं टायमिंग आहे रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हे चालू असतं। आणि हा व्हिडिओ जर बघून जात असाल आणि त्यांना तुम्ही सांगितलं की हा व्हिडिओ बघून तुम्ही या ठिकाणी आला आहात तर तुम्हाला 10% डिस्काउंट देखील भेटेल। आणि जर तुम्ही ठाण्यात राहताय आणि आपल्या मित्रांसोबत जर तुम्हाला नाईटला कुठेही खाण्यासाठी जायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्की जा, तुम्हाला नक्कीच इथलं सर्व फूड आवडेल। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ठाण्यातील सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।